राहायला माडीसला आहे. मी शासनाच्या नियमानुसार आणि शासन जी आरनुसार माझ्या शिंदखेडा तालुक्यात आणि नंदुरबार जिल्ह्यातल्या काही शाळांचं शालार्थ आय डी प्रकरण हे तक्रार म्हणून मी दाखल केलेलं आहे. आणि Experience heritage and royalty. त्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी चालू आहे. शिक्षण अधिकारी, माननीय कलेक्टर साहेब, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, पालकमंत्री साहेब यांना मी वेळोवेळी माझ्या आतापर्यंतच्या तक्रारी सर्व काही दिलेल्या आहेत. त्या तक्रारीच्या अनुषंगाने शासनाने सदर शाळा लोटनदेवदास देसले आणि त्याची पत्नी आणि कर्मचारी हे ज्या शाळेवर कर्मचारी काम करतात, शिंदखेडा तालुक्यातील डाबली दांदाने माध्यमिक विद्यालय, बैडीपाडा माध्यमिक विद्यालय, बैडीपाडा येथे प्राथमिक विद्यालय आणि दबाशीतील माध्यमिक विद्यालयाचे कर्मचारी सर्व येऊन कालच्या दिवशी माझ्यावर त्यांनी जीवघेणा हल्ला केला. हा सर्व कट त्यांनी नियोजित केलेला होता. LD देसले यांच्या सांगण्यावरून केलेला होता. आणि हे सर्व करत असताना माझ्या परिवारातील सर्व लोकांना त्यांनी ओढून ताणून मारलेलं आहे. माझ्या घरात जेवढे पण पुरावे होते ते सर्व नष्ट करण्याचा प्रकार झालेला आहे. या सर्व गोष्टींची मी मागच्या 8 दिवसापूर्वी दादासाहेब साळुंखे यांच्याकडे आणि संतोषदास भुई यांच्याकडे मी सर्व प्रकरण सांगितलं होतं. दादासाहेबांनी हे पत्रकार परिषदेत सुद्धा नमूद केलेलं होतं की तक्रारदार यांच्या जीवाला देखील धोका आहे. या सर्व गोष्टींची कालच त्यांनी गंभीर्याने दखल घेऊन पोलीस स्टेशन लागलीच येऊन माझी मदत केली. तरी देखील नरडाणा पोलीस स्टेशन उपनिरीक्षक यांनी माझा गुन्हा अद्यापसुद्धा दाखल करून घेतलेला नाही. सदर प्रकरणात माननीय कलेक्टर साहेब, माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब, माननीय शिक्षणाधिकारी धुळे, माननीय शिक्षणाधिकारी नंदुरबार आणि पोलीस अधीक्षक नंदुरबार, पोलीस अधीक्षक साहेब धुळे आणि उपनिरीक्षक आणि सर्वात महत्त्वाचे पालकमंत्री साहेब हेच माझ्या जीवाला जर काही बरं वाईट झालं तर या सर्व गोष्टींसाठी दोषी असतील आणि मला न्याय मिळावा या सर्व गोष्टींसाठी मी दादासाहेब साळुंखेकडे आलो होतो. दादासाहेबांनी मला आश्वासित केलेलं आहे की मी सर्व या पाठपुरावा करेल आणि दोषींवर आपण लवकरच गुन्हा दाखल करू आणि मला न्याय पाहिजे. माझ्या परिवारावर जर उद्या उठून माझ्यावर आणि माझ्या परिवारावर काही पण झालं तर संबंधित सर्व लोक, संस्था चालक आणि प्रशासन हे जबाबदार असतील. मंत्री साहेबांना अगोदर या सर्व गोष्टींची पूर्वकल्पना दिली होती. पालकमंत्री साहेबांनी मला आश्वासित केलं होतं की जर असा कुठला विषय आपल्या तालुक्यात घडत असेल तर तो आपण लवकरच बाहेर काढावा आणि मी ते म्हणजे सर्व पुरावे मी दाखल गोळा केले आणि या पुराव्याच्या आधाराने मी सर्व काही गोष्टी बाहेर काढलेल्या आहेत आणि ते मी शासनाच्या सर्व काही निदर्शनात आणणार होतो तेवढ्यात हा माझ्यावर हल्ला झालेला आहे. म्हणून मी राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे गृहमंत्री, दोघं उपमुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की आपण या गोष्टीची गांभीर्याने दखल घेऊन पालकमंत्री आणि या सर्व शालार्थ आय डीच्या संदर्भात जेवढे काही लोक आहेत किंवा प्रशासनामध्ये जेवढे काही अधिकारी आहेत यांना आपण त्वरित सूचना करून जे काही असेल त्या सर्व प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशी करण्यात यावी.